राम राम शेतकरी मित्रांनो, याच राज्य सरकारनं निवडणुकांच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता ही आठवण सुद्धा त्यांना राहिलेली नाही की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि आपण सत्तेच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर लगेच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं सुद्धा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणाले होते. मात्र त्यानंतर जी काही राज्याची परिस्थिती आहे ती सुधारल्यावर देऊ, नंतर बघू असं ते आज बोलत आहेत. आता त्यामध्ये त्यांना या कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात जी पीक विमा योजना होती ती सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा बदल केलेले आहेत आणि ही योजना काही शेतकऱ्यांना मागितली नव्हती की आम्हाला 1 रुपयात पीक विमा द्या. मात्र या सरकारनं ही मागच्या काळामध्ये पीक विमा योजना आणली, आज बंदही तेच करत आहेत. कर्जमाफीचं आश्वासनही यांनी दिलं होतं आणि कर्जमाफीची आज त्यांना आठवण राहिलेली नाही. म्हणून बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन हे 2 जून रोजी बारामती येथून चालू होणार आहे आणि नागपूर येथे त्याचा समारोप होणार आहे. म्हणजे DCM to CM असं हे आंदोलन असणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, या आंदोलनाला शेतकऱ्यांची सुद्धा तेवढी साथ असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की कर्जमाफी व्हायला पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे बऱ्याच प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला वाटतंय का कर्जमाफी मिळावी? तुमचं यावर मत काय आहे हे सुद्धा कमेंट करा. त्यानंतर परभणी आली, लातूरमध्ये पीक विम्याचं शेतकऱ्यांच्या बरंचसं नुकसान झालं आणि नुकसान लातूर परभणीत झालं आणि त्याचे पैसे परळीला गेले. मग हा पीक विमा जो घोटाळा झालाय याची चौकशी करण्याऐवजी ती 1 रुपयात पीक विमा योजनाच बंद करण्यात आली, कारण हे घोटाळे झाले होते. त्या घोटाळ्याची SIT चौकशी करू असं सुद्धा सांगितलं गेलं. मात्र त्याचं काय झालं हे काही पुढे कळालेलं नाही. मात्र जो घोटाळे झाले त्या घोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी, ज्यांनी घोटाळे केले त्या घोटाळेबाजांना सजा करण्याऐवजी, त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याऐवजी पीक विमा योजनाच बदलण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणून आता राजू शेट्टी यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. एकतर पीक विमा योजना बदलली आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचं आश्वासन. या मुद्द्यावर राजू शेट्टी यांनी 2 जून रोजी बारामती येथून त्यांचं आंदोलन निघणार आहे. मध्ये जे जे काही आमदारांची निवास असतील तिथं ते आंदोलन करणार आहेत निवासस्थानासमोर आणि त्याचा समारोप ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानी करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवणं खूप महत्वाचं आहे. याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.